पाहत आहात महा लाईव्ह न्यूज। महाराष्ट्र आणि देशातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा अचूक आणि विश्वासार्ह आढावा घेऊन आम्ही आलो आहोत तुमच्या समोर। चला सुरुवात करूयात आजच्या मुख्य बातम्यांपासून। बुरुड समाजाचे आराध्य दैवत श्री संत केतय्या स्वामी महाराज यांची जयंती आज बुधवारी बिलोली शहरातील बुरुड समाजाच्या वतीने मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आली। यामध्ये आलेल्या मान्यवर पाहुणे यांच्या हस्ते श्री संत केतय्या स्वामी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले। सोबतच केतय्या स्वामी यांनी 12व्या शतकात केलेल्या कार्यावर उपस्थित मान्यवरांनी प्रकाश टाकून समाजाच्या उन्नतीसाठी आपल्या पाल्यांना जास्तीत जास्त प्रमाणात शिक्षण देणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले। तर उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळांचे सुद्धा वाटप करण्यात आले। यावेळी युवा नेते इंद्रजित तुडमे, अभिजित तुडमे, नागनाथ वाडीकर, प्रदीप अंकुशकर, बाळासाहेब लाखे, अनिल आंबेराय, लिंगूराम ठकरोड, पत्रकार यादवराव लोकडे, इरेश माचलोड, साईनाथ खंडेराय, साईनाथ गुडमुलवार, बुरुड समाजाचे अध्यक्ष किशोर नागेश्वर, अनिल गुडमुलवार, छत्राजी नागेश्वर, पोशट्टी जोरगेवार, रमेश गुडमुलवार, मारुती जोरगेवार, शंकर गुडमुलवार, नारायण जोरगेवार, पिराजी नागेश्वर, नारायण नागेश्वर, जळबा गुडमुलवार यांच्यासह बुरुड समाजाचे नागरिक, युवक व महिलांची उपस्थिती होती। संत केतय्या स्वामी की जय, संत केतय्या स्वामी की जय, बुरुड समाजाचा जय, बुरुड समाजाचा जय। अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडी पाहत राहण्यासाठी महा लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब करा व फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।